नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या लेक्चरमध्ये आज आपण पुढील जो पाठ आहे तर त्या पुढील पाठाचा अभ्यास करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ही जी प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे तर ती परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांसाठी ही प्लेलिस्ट असणार आहे. यामध्ये या प्लेलिस्टमध्ये संपूर्ण जे पाठ आहेत या विषयामधील परिसर अभ्यास भाग 1 यामध्ये जेवढे जे पाठ आहेत तर ते पाठांचा अभ्यास संपूर्ण करणार आहोत. म्हणजे त्यातील घटक उपघटक तसेच त्यामध्ये काय कृती कार्य लावलेले आहेत त्या कृतींचा अभ्यास, तसेच खालील तुम्हाला जे ऍक्टिव्हिटीज सांगितलेले आहे त्याचा पण माहिती बघत असतो. तसेच स्वाध्याय असतो तर स्वाध्यायावरील पण आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो. तर असा एका व्हिडिओमध्ये आपण जवळपास एक लेक्चर म्हणजे एका लेक्चरमध्ये आपण जवळपास एक पाठ आपण संपूर्ण त्याचा माहिती त्याचा स्वाध्यायापर्यंत फर्स्ट टू लास्ट पर्यंत आपण संपूर्ण अभ्यास त्याचा बघत असतो. तर आजच्या या लेक्चरमध्ये आता पुढील पाठाचा आपण संपूर्ण अभ्यास बघणार आहोत. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण वाहतुकीविषयी वाहतूक हा जो पाठ आहे तर त्याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवन जगत असताना खूप साऱ्या आपल्याला गोष्टींची गरज लागत असते. तर त्यामध्ये एक अशी गोष्ट आहे की वेळेवर आपलं काम झालं पाहिजे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला काही कारणानिमित्त तसेच दररोजच्या जीवनामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जावं लागत असतं. त्यामधील शाळेचे विद्यार्थी शाळेमध्ये जात असतात. काम करणारे लोक जे आहे तर ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. तसेच जे काही प्राणी असतील त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी म्हणजे अन्न शोधण्यासाठी ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. तर यामध्ये बघा आपण विद्यार्थ्यांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे विद्यार्थ्यांना काय काय प्रश्न पडत असतात वाहतुकी रिलेटेड, तर त्याची आता माहिती बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समोर काही चित्र दिलेले आहे किंवा फोटो म्हणू शकतो तुम्ही. तर यामध्ये बघा हा विद्यार्थी हे 3 फोटो दिलेले आहे, यांचं निरीक्षण करायचं आहे. एक, त्यानंतर हा दुसरा फोटो आणि हा तिसरा फोटो तुम्हाला व्यवस्थित आता दिसत असेल. तर यामध्ये बघा पहिला जो विद्यार्थी आहे तर तो पायी चालत आहे. तो पायी एका ठिकाणाहून म्हणजे तो शाळेत जात आहे किंवा शाळेतून घरी येत आहे तर तो पायी जात आहे आणि पायी येत आहे. आता दुसऱ्या चित्रामध्ये बघा विद्यार्थी आहे तर तो सायकलवर त्याचा प्रवास करत आहे. सायकलवर तो शाळेत जात आहे. तसेच तिसऱ्या याच्यामध्ये बघा त्याचे वडील किंवा ही प्रायव्हेट खाजगी वाहन असू शकतं. खाजगी वाहनाने तो विद्यार्थी जो आहे तर तो प्रवास करत आहे. म्हणजे या ठिकाणी खाजगी वाहनाचा त्यांनी उपयोग केलेला आहे. तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे तिन्ही जे आहे तर त्यांचं जे टार्गेट असेल की त्या ठिकाणी त्यांना पोहोचायचं आहे. पायी चालणे किंवा सायकलवर प्रवास करणे किंवा खाजगी वाहनाने प्रवास करणे, म्हणजेच ते आपला जो प्रवास आहे तर ते वेगवेगळ्या मार्गाने पूर्ण करत आहेत हे आपल्याला दिसून येत आहे. आता त्यावर काय प्रश्न विचारलेला आहे, माहिती काय दिलेली आहे तर त्याविषयी आता बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, मुलांनो, आपण एक प्रयोग करूया. तुमच्या घरापासून साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर असणारे मित्राचे किंवा मैत्रिणीचे घर, बगीचा, दुकान, शाळा इत्यादींपैकी एक ठिकाण निवडा. बघा आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर तुमच्या मित्राचं घर असू शकतं किंवा एखादं दुकान, बगीचा किंवा शाळा सुद्धा असू शकते. आपण एक उदाहरण घेऊयात. आपल्या घरापासून जी शाळा आहे तर ती 1 किलोमीटर आहे. तर आपण यापैकी शाळा घेऊयात. तुम्ही तुमच्या मैत्रिणीचं घर, मित्राचं घर किंवा बगीचा किंवा दुकान कोणतंही उदाहरण तुम्ही घेऊ शकता. तर यामध्ये बघा आपण शाळेचं उदाहरण घेऊया. तुमच्या घरापासून तर ती शाळा जी आहे तर ती 1 किलोमीटर आहे. तुम्हाला हे कन्सिडर करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या घरापासून साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर शाळा आहे असं तुम्ही गृहीत धरायचं आहे. आता त्यावर बघा काय प्रश्न विचारलेले आहे तुम्हाला. निवडलेल्या ठिकाणापर्यंत पहिल्या दिवशी चालत जा, दुसऱ्या दिवशी सायकलवर जा आणि तिसऱ्या दिवशी स्वयंचलित वाहनाने जा. आता पहिल्या चित्रामध्ये जसं बघितलं आपण तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या दिवशी चालत जायचं आहे म्हणजे पायी जायचं आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, सायकलवर जायचं आहे.
तिसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी सेम ठिकाणी एकच राहणार आहे आपलं, तर त्या ठिकाणी पहिले पायी, त्यानंतर दुसऱ्यांदी सायकल व आणि तिसऱ्यांदी स्वयंचलित वाहनाने जायचं आहे. स्वयंचलित वाहन त्यामध्ये खाजगी वाहने असू शकतात किंवा सरकारी किंवा सार्वजनिक वाहने सुद्धा त्यामध्ये असू शकतात. तर असं तुम्हाला 3 दिवस करायचं आहे. 3 दिवस केल्यानंतर बघा पुढे काय आपल्याला सांगितलेलं आहे. हे करत असताना तुमच्या शाळेचे दप्तर नेहमी सोबत ठेवा. म्हणजे आपण उदाहरण त्यासाठीच घेतलं शाळेचं की तेव्हा तुमच्या सोबत दप्तर असणार आहे. म्हणजे दप्तर घेऊन तुम्ही शाळेत जाणार आहे. पहिल्या दिवशी पायी म्हणजे चालत जाणार आहे, दुसऱ्या दिवशी सायकलवर जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी स्वयंचलित वाहनांचा उपयोग करणार आहे. स्वयंचलित वाहन म्हणजेच काय, तर तुम्ही खाजगी वाहन किंवा त्यामध्ये सार्वजनिक वाहन घेऊ शकता. म्हणजे जे मोटरसायकल असती म्हणजे स्वयं चालतात, म्हणजे ते इंधनावर चालत असतात, मशीनवर चालत असतात, त्यालाच आपण स्वयंचलित वाहन असे म्हणत असतो. आता हा प्रयोग केल्यानंतर बघा तिन्ही प्रवाशांसाठी एकच मार्ग वापरा. आपण एकच मार्ग घेतलेला आहे. आपल्या घरापासून ते शाळेपर्यंतचं अंतर घेतलेलं आहे, ते आहे 1 किलोमीटर. आता खालील मुद्द्यांच्या आधारे वहीत नोंदी करा. आता यावर काय आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. आपण 3 दिवस हा प्रयोग केलेला आहे. आता त्याच्यावर काय प्रश्न विचारलेला आहे, तर त्याची तुम्हाला उत्तर जे आहे तुमच्या वहीमध्ये नोंद करायची आहे. तिन्ही दिवशी प्रवासास लागलेला वेळ तुम्हाला काय करायचा आहे, नोंदवायचा आहे. पहिल्या दिवशी पायी जर जात असाल तर तुम्हाला किती मिनिटं लागू शकता, सायकलने गेले तर 30 मिनिटं, त्यानंतर पायी गेल्यानंतर 30 मिनिटं लागू शकता. त्यानंतर जर तुम्ही सायकलवर गेले तर तो प्रवास जो आहे 1 किलोमीटरचा 20 मिनिटं लागू शकता आणि स्वयंचलित वाहनाने गेले तर तो प्रवास तुमचा 10 मिनिटात कव्हर होऊ शकतो, म्हणजे तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. अशा तुमच्या आपण हे ढोबळ मानाने घेतलेले आहे. तुमचा जो वेळ येणार आहे तर तो तुम्हाला तिथे लिहायचा आहे किंवा आपण साधारण असा वेळ धरू शकतो. आता हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसरा प्रश्न बघूयात. कोणत्या प्रवासात सर्वात जास्त व कोणत्या प्रवासात सर्वात कमी वेळ लागलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला निरीक्षण करायचं आहे, कोणत्या प्रवासात सर्वात जास्त व कोणत्या प्रवासात सर्वात कमी वेळ लागलेला आहे हे तुम्हाला लागलेला आहे तर ते बघायचं आहे. आता आपण हे जे घेतलेलं आहे हे सर्व काय आहे, वेळ मध्ये घेतलेलं आहे. 30 मिनिटं, यामध्ये पण 20 मिनिटं आणि 10 मिनिटं. तर सर्वात जास्त वेळ कशाला लागणार आहे, सुरुवातीला आपण पायी जेव्हा गेलेलो आहोत तर तेव्हा सर्वात जास्त आपल्याला काय लागणार आहे, वेळ लागणार आहे. पण जेव्हा तुम्ही सायकलवर जाशाल, पायी जाशाल, 1 मिनिट, या ठिकाणी बघा सर्वात जास्त वेळ कधी लागणार, जेव्हा तुम्ही पायी जाणार किंवा चालत जाणार, त्याला आपण म्हणू शकतो, तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त वेळ लागणार. आणि सर्वात कमी जेव्हा लागणार तेव्हा स्वयंचलित वाहन जेव्हा तुम्ही याचा वापर करशाल तर तेव्हा नक्कीच तुम्हाला कमी वेळ लागणार आहे. या ठिकाणी पायी गेल्यानंतर 30 मिनिटं लागलेले आहे आणि स्वयंचलित वाहनाने गेल्यानंतर तुम्हाला 10 मिनिटं लागलेले आहे. आता हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता त्यानंतर आता पुढील प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या प्रवासात तुम्हाला स्वतः साहित्य वाहून न्यावे लागले. कोणत्या प्रवासात तुम्हाला स्वतः साहित्य वाहून न्यावे लागले. आता जेव्हा तुम्ही पायी चालत जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमचं जे दप्तर आहे तर ते तुम्हाला स्वतःच वाहून न्यावं लागणार आहे. सायकल जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला सायकलच्या मागे तुम्ही लटकू शकता किंवा पाठीला सुद्धा तुमचं वस्तू असू शकता. म्हणजेच सायकलचा प्रवास तसेच पायी चालत असताना प्रवास, या दोन्ही प्रवासात तुम्हाला स्वतःचं साहित्य स्वतःच वाहून न्यावे लागणार आहे. आणि जेव्हा खाजगी वाहन किंवा त्याला स्वयंचलित वाहन म्हणू शकतो किंवा सरकारी वाहन हे जे आहे तर त्या प्रवासामध्ये तुम्हाला स्वतःचं साहित्य तुम्हाला वाहून नेण्याची गरज नसते किंवा तुम्ही साईडला ठेवू शकता. म्हणजे जास्त तुम्हाला जेव्हा तुम्ही पायी प्रवास करशाल, पायी म्हणजे चालत प्रवास, आणि सायकलवर तुम्ही प्रवास करशाल, या दोन प्रवासामध्ये तुम्हाला स्वतःचं साहित्य स्वतः वाहून न्यावे लागत असते. त्यानंतर आता हे झालं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. पायी म्हणजेच चालत. त्यानंतर आता पुढील प्रश्न आहे, कोणता प्रवास आरामदायी वाटला. कोणता प्रवास
आरामदायी तुम्हाला वाटलेला आहे. आता पहिल्या याच्यामध्ये बघा, फोटोमध्ये तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता, या ठिकाणी स्वतःच साहित्याला स्वतः वाहून न्यावं लागलं. तसेच पायाने पण खूप त्यांनी प्रवास केलेला आहे, सायकलनं पण त्याचे पाय दुखणार आहे. परंतु स्वयंचलित वाहनाचा जेव्हा तो उपयोग करणार आहे त्यावेळेस त्याला आरामदायी प्रवास लागणार आहे. या ठिकाणी बघा तो खुश असलेला दिसून येतो, कारण त्याला काही जे आपण काय म्हणतो ऊर्जाच त्यांनी खर्च केली नाही. उलट आरामशीर तो त्याच्या खाजगी गाडीमध्ये किंवा स्वयंचलित वाहनामध्ये तो गेलेला आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच तुम्हाला आरामदायी प्रवास कधी वाटलेला आहे, तर जेव्हा तुम्ही स्वयंचलित वाहन जेव्हा वापरशाल त्यावेळेस तुम्हाला जो प्रवास आहे तर तो प्रवास आरामदायी वाटणार आहे. आता त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला जो विचारलेला आहे तो बघूयात. कोणत्या प्रवासात इंधनाचा वापर करावा लागला? आता हे वरती आपल्याला हे जे चित्र आहे तर यामध्ये याने जे इंधन वापरण्याचं काही त्यांनी साहित्यच वापरलेलं नाही, म्हणून जे पहिल्या चित्रामध्ये इंधनाचा वापर केलेला दिसून येत नाही. दुसऱ्या याच्यामध्ये सायकल आहे, सायकलला इंधन लागत नाही. आता तिसरं जे चित्र आहे तर त्यामध्ये बघा, स्वयंचलित वाहनाला इंधन लागत असते, म्हणून आपलं जे उत्तर येणार आहे तर ते असणार आहे खाजगी वाहन किंवा स्वयंचलित वाहन. कोणत्या प्रवासात इंधनाचा वापर करावा लागला? स्वयंचलित वाहन, त्यावेळेस इंधनाचा वापर लागलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, धूर, आवाज यांचा त्रास कोणत्या प्रवासात जास्त जाणवला? आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हे 3 प्रवास आपण केलेले आहे. चालत गेलेलो आहे, दुसरा सायकलवर गेलेलो आहे आणि तिसरा स्वयंचलित वाहनावर गेलेलो आहे. त्यावेळेस तुम्हाला धूर, आवाज यांचा त्रास कोणत्या प्रवासात जास्त जाणवला हे तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या या चित्रामध्ये. आता हे जो पहिलं चित्र आहे यामध्ये जेव्हा तो विद्यार्थी पायी चालत आहे, याला किती मिनिटं लागलेले होते? 30 मिनिटं 1 किलोमीटर प्रवास पूर्ण करण्यासाठी, म्हणजे शाळेमध्ये जाण्यासाठी. सायकलवर गेलो त्याला 20 मिनिटं लागलेली आहे. किती मिनिटं लागलेले आहे? 20 मिनिटं. आणि स्वयंचलित जे वाहन आहे त्या वेळेस त्याला 10 मिनिटं लागलेले आहे. तर यामध्ये बघा, आता पहिलं आपण चित्र घेऊयात. आता 30 मिनिटं लागले म्हणल्यावर तो रस्त्याच्या कडेने जाणार आहे, त्यामुळे खूप वेळ गेल्यानंतर त्याला खूप सारे आवाज सुद्धा ऐकू आले असणार आहे. तसेच आपल्याला अजून प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, इतर ज्या गाड्या आहेत तर त्याचा धूर पण त्याला सहन करावा लागणार आहे. गाड्यांचं निघणारं प्रदूषण त्यावर सामोरं जावं लागणार आहे. आवाज असेल, हॉर्नचा आवाज किंवा गाड्यांचा आवाज, याला पण त्याला खूप सारं सामोरं जावं लागणार आहे, कारण त्यांनी 30 मिनिटं प्रवास केलेला आहे. 30 मिनिटं. त्यानंतर बघा, सायकलने 20 मिनिटं केलेला आहे. पहिल्या कार्यापेक्षा दुसऱ्या कार्यामध्ये त्याला कमी वेळ लागलेला आहे आणि त्यामुळे त्याला कमी प्रमाणात आवाज ऐकणे, म्हणजे प्रदूषण असेल किंवा तसेच आवाज असेल याचा त्रास कमी प्रमाणात होणार आहे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये तो खाजगी वाहनाने किंवा स्वयंचलित वाहनाने गेलेला आहे आणि त्याचा प्रवास जो आहे 10 मिनिटातच झालेला आहे, म्हणून याला कमी त्रास होणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त विचारलेला आहे, सर्वात जास्त कोणत्या चित्रामध्ये? तर हा जो पहिला विद्यार्थी आहे पायी जाणारा किंवा चालत जाणारा, तर त्याला सर्वात जास्त त्रास होणार आहे. म्हणून आता याचं उत्तर जे असणार आहे आपलं, तर ते चालत जेव्हा तो जाणार आहे त्या प्रवासामध्ये त्याला सर्वात जास्त धूर, आवाज यांचा त्रास होणार आहे. आता हे आपण प्रश्न बघितलेले आहे, आपल्या निरीक्षणावरून त्याचे आपण उत्तर लिहिलेले आहे. आता यावर बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, वरील नोंदीद्वारे तुमच्या लक्षात आले असेल की पायी चालत जाताना जाताना जास्त वेळ लागला. आपण यामध्ये बघितलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला 30 मिनिटं लागलेली आहे पायी चालत जाताना. तसेच व साहित्य वाहून नेण्याचे श्रम पण करावे लागले. आपण प्रश्नाचं उत्तर पण लिहिलेलं आहे त्यामध्ये. आता कारण तो पायी जाणार आहे, मग त्याचं जे दप्तर असेल तर ते दप्तर तो काय करणार आहे, स्वतः वाहून नेणार आहे, म्हणून त्याला श्रम पण करावं लागणार आहे. मग यामध्ये बघा, वाहनाचा वापर केल्यामुळे वेळेची व श्रमांची बचत होते. बघा, वेळ पण वाचलेला आहे आणि श्रम पण वाचलेला आहे. यामध्ये बघा, सायकल
किंवा स्वयंचलित वाहन आहे याला बघा 10च मिनिटं लागलेले आहे. वेळेची बचत पण झाली आणि त्याला जास्त ते दप्तर जे आहे तर ते वाहून पण न्यावं लागलं नाही, म्हणजे श्रमाची पण बचत झालेली आपल्याला दिसून येत असते. त्याचबरोबर हेही लक्षात आले असेल की तुम्हाला स्वयंचलित वाहनांसाठी इंधनाचा वापर करावा लागतो. या वाहतूक साधनांमुळे हवेचे व आवाजाचे प्रदूषण होते. आता बघा, जेव्हा स्वयंचलित वाहनांचा आपण वापर करत असतो त्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं की त्या स्वयंचलित जे वाहन आहे तर त्याला इंधनाची सुद्धा गरज असते व जे स्वयंचलित वाहन आहे त्यामुळे हवेचे प्रदूषण होत असते, कारण आपण इंधन वापरतो. इंधन वापरल्यानंतर त्यामधून जो धूर बाहेर येतो, जे स्वयंचलित वाहन आहे त्यामधून जो धूर बाहेर येत असतो तर त्यामुळे हवेचे प्रदूषण होत असते. त्यानंतर हॉर्न वाजवला किंवा जे स्वयंचलित वाहनांचा आवाज असतो विशिष्ट, तर त्यामुळे सुद्धा आवाजाचं प्रदूषण झालेलं आपल्याला दिसून येत असतं. म्हणजेच आपल्याला असं लक्षात येतं की वाहतूक साधनांमुळे हवेचे व आवाजाचे प्रदूषण होते. म्हणजेच वाहतुकीचे चांगले जसे आपल्याला चांगले काय म्हणता येईल परिणाम आहे तसे वाईट पण परिणाम असणार आहे, हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे आपल्या वेळ वाचतोच पण परंतु त्याचं नुकसान पण होत असतं. तसेच हवेचे प्रदूषण, आवाजाचे प्रदूषण हे होते, हे झाले तोटे. आणि फायदा काय झाला की आपण लवकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या गतिमान युगात प्रवास साहित्याची ने-आण करण्यासाठी आपल्याला विविध वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून राहावे लागते. वाहतुकीचे अनेक फायदे आहेत. काम जलद गतीने होते, वेळ व श्रमांची बचत होते, व्यापार वाढीस चालना मिळते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण साधनांचा हे वापर करत असतो, त्यामध्ये स्वयंचलित वाहनं असतील, त्यामध्ये आपली खाजगी वाहनं असू शकता किंवा सार्वजनिक वाहनं सुद्धा असू शकता. त्यामध्ये बस असेल, तसेच आपली खाजगी वाहन स्वतःची गाडी असू शकते. यामुळे काय होऊ शकतं बघा, काम जे आहे तर ते जलद गतीने होत असतं. आपण वरती बघितलेलंच आहे, आपण पायी गेलो तर आपल्याला जास्त वेळ लागतो, सायकलवर गेला तर त्यापेक्षा थोडा कमी लागतो. परंतु जे स्वयंचलित वाहन आहे तर त्याने जर आपण प्रवास केला तर नक्कीच आपल्याला कमी वेळात आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. म्हणजेच कामे जलद गतीने होत असतात. तसेच आपल्याला वेळ पण वाचत असतो. बघा, आपण वरील उदाहरणांच्या उदाहरणं घेऊन आपल्याला समजलेले आहे की वेळ आणि श्रम, आता त्या मुलाला बघा बॅग उचलायची गरज लागलेली नाही, म्हणजे श्रमाची बचत त्याची झालेली आहे. त्यानंतर व्यापार वाढीस चालना मिळते. आता व्यापार वाढीस चालना कशा प्रकारे मिळणार आहे? समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला काय वस्तू आहे ती एका गावावरून दुसऱ्या गावाला न्यायची आहे. आता समजा आपण एक एक वस्तू जर करत नेत बसलो तर किती वेळ जाणार आहे. परंतु जर आपण स्वयंचलित वाहनांचा जर वापर केला तर त्यामध्ये नक्कीच काय होणार आहे, वेळ कमी लागणार आहे. तर हे आपल्याला याचे जे फायदे आहेत तर हे फायदे दिसून येत असतात. त्यानंतर बघा, जगातील विविध प्रदेश वाहतुकीच्या सोयींमुळे एकमेकांशी जोडले गेलेले आहे. बघा, आता जसं आपण उदाहरण घेतलं, एका गावावरून दुसऱ्या गावावर आपण वस्तू ने-आण करत असतो तर ते स्वयंचलित वाहनामुळे आपल्याला सोपं झालेलं आहे. तसेच आपण जगाचं उदाहरण घेतलं तर एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये काही वस्तू ने-आण आपण करत असतो. त्यासाठी जर आपण वाहतुकीमध्ये स्वयंचलित वाहनांचा जर वापर केला तर त्यामुळे तो जे साहित्य आहे तर ते एका देशातलं दुसऱ्या देशात जाऊ शकतं, दुसऱ्या देशातलं आपल्या देशात येऊ शकतं. त्यामुळे काय झालं की आपले जे देश आहे, शेजारील देश असतील, लांबचे देश असतील, ते एकमेकांशी जोडले गेलेले आहे. त्यामुळे व्यापार जो आहे तर तो व्यापार पण आपल्याला जोडलेला दिसून येत असतो. त्यानंतर बघा, जागतिक स्तरावर देखील वस्तूंची वाहतूक सहज सोपी झालेली आपल्याला दिसून येत असते. जसं आपण बघितलं उदाहरणाद्वारे, पहिलं जे आपण उदाहरण घेतलं त्यामध्ये आपल्याला समजून आलं की जी वाहतूक आपण जर स्वयंचलित वाहन असतील किंवा इतर जे वाहनं असतील त्यामुळे आपण करत असतो, त्यामुळे काय झालेलं आहे, वस्तूंची वाहतूक जी आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपण कमी वेळात ही वाहतूक जी आहे तर ती आपण लवकर आणि सोप्या पद्धतीने करू शकतो. वाहतुकीचा वेगवेगळ्या आपण पद्धतीने जर वापर केला, त्यामध्ये स्वयंचलित वाहनांचा जर आपण वापर केला
तर नक्कीच आपलं जे वस्तूंची ने-आण जे आहे तर नक्कीच सोपी होणार आहे. त्यानंतर बघा, विविध वस्तू सहज उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान सुधारले आहे. विविध ज्या वस्तू आहे सहज व उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान सुधारलेले आहे. आता समजा जर समजा पेशंट असेल, त्याला एका गावाहून दुसऱ्या गावाला नेण्यासाठी, तसेच आता एखाद्याला इमर्जन्सी मध्ये काही गोष्टी लागत असतील, औषधं असतील, गोळ्या असतील, तर त्या लवकर आपल्याला एका गावाहून दुसऱ्या गावाला नेण्यासाठी आपण वाहतुकीचा जर वापर केला तर नक्कीच आपलं जीवनमान जे आहे तर ते लवकर सुधारणार आहे व जे आपल्याला हवे लागणाऱ्या गोष्टी लवकरात लवकर मिळणार आहे. म्हणजेच विविध वस्तू सहज उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान जे आहे तर ते सुधारणार आहे. त्यानंतर बघा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झालेल्या आहेत. बघा, आता आपल्याला जे उच्च शिक्षण असेल तर ते उच्च शिक्षण घेण्यासाठी आपल्या गावामध्ये काही वेळेस सोयी सुविधा नसते. मग त्यामुळे आपल्याला उच्च शिक्षण घेण्यासाठी आपल्याला परगावी जावे लागत असते. पण ते परगावी गेल्यानंतर परत येण्यासाठी यामध्ये खूप सारा वेळ जाऊ शकतो. परंतु वाहतुकीचा वापर म्हणजे त्यामध्ये आपण स्वयंचलित वाहनं असतील, सार्वजनिक वाहनं असतील किंवा खाजगी वाहनांचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा नक्कीच आपलं जे शिक्षण आहे तर ते शिक्षण पण आपलं होऊ शकतं. तसेच आरोग्य असेल, आता आपल्या गावामध्ये सार्वजनिक दवाखाना असतो, त्यामध्ये प्राथमिक प्रक्रिया आपण करत असतो. समजा एखाद्याला काही थोडंफार खर्चटला असेल किंवा सर्दी खोकल्यासारखे जे आजार आहे तर ते सरकारी दवाखान्यात ट्रीटमेंट भेटत असते. परंतु त्यापेक्षा जर गंभीर आजार असतील तर त्यासाठी जे पेशंट आहे तर ते चांगल्या दवाखान्यामध्ये किंवा मोठ्या दवाखान्यामध्ये त्याला न्यावं लागत असतं. मग अशा वेळेस जी आपली ॲम्ब्युलन्स असते तर ती काय आहे तर एक वाहतुकीचं साधनच आहे. मग त्याद्वारे आपलं जे आरोग्य आहे तर ते आरोग्य सुविधा गतिमान होण्यास आपल्याला सुद्धा मदत झालेली दिसून येत असते. तसेच पर्यटन असेल, आता बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असेल किंवा लोकांना नवीन नवीन जे ठिकाणं आहेत बघण्यासाठी आवड असते. थंड हवेचे ठिकाण असतील किंवा एखादं चांगलं नदी असेल, त्यानंतर एखादं इन्व्हायरमेंट असेल, एखादं गार्डन असेल, नवीन नवीन गोष्टी बघायला लोकांना किंवा विद्यार्थ्यांना आवडत असतं. मग यामध्ये बघा, मग आपण असं प्लॅन करतो की कमी दिवसात आपला प्रवास पण झाला पाहिजे, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी पण बघायला भेटल्या पाहिजे. यासाठी आपण काय करत असतो, प्लॅनिंग करत असतो. त्यासाठी आपण चांगल्या वाहनाचा उपयोग करत असतो, जेणेकरून आपला प्रवास आहे तो कमी वेळेत आणि चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. म्हणजेच पर्यटनासाठी जाण्यासाठी आपण जी सुविधा आहे तर ती वाहतुकीच्या वापरामुळे काय करू शकतो, गतिमान करू शकतो. यामध्ये बघा, विविध प्रकारच्या वाहतुकींच्या सोयीमुळे जग जे आहे जवळ आलेले आपल्याला दिसून येते. साहजिकच आहे, जे आपल्याला गोष्टी लागत्या त्या आपण वाहतुकीच्या साधनांमुळे किंवा सोयी सुविधांमुळे आपल्याला कळतं की आपलं जे जग आहे तर ते जवळ आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एखादी गोष्ट जर अमेरिकेत असेल, तसेच युरोपमध्ये असेल, तर तिथून आपल्या भारत देशामध्ये जर बोलवायचे असेल तर आपण खूप साऱ्या वेने किंवा प्लॅटफॉर्मने आपण बोलू शकतो. आता त्यावर ऑर्डर केल्यानंतर काही गोष्टी तर त्या कशा येतात, वाहतुकीमुळेच आपल्यापर्यंत पोहोचत असतात. तर म्हणजेच आपण त्याला असं म्हणू शकतो, विविध प्रकारच्या वाहतुकीच्या सोयींमुळे जग जे आहे तर ते आपल्या जवळ आलेलं आपल्याला दिसून येत असतं. वाहतुकीचे फायदे यांवर तुम्हाला वर्गात चर्चा करायची आहे. सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तुम्हाला वाहतुकीचे फायदे कोणकोणते आहे, आता आपण याविषयी माहिती तर बघितलेलीच आहे. यापेक्षा अजून तुम्हाला जे काही तुमच्या भाषेमध्ये सांगता येतील तर त्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये किंवा चुकलं तरी चालेल, पण तुम्ही काय करायचं आहे तर एकमेकांना सांगायचं आहे, वर्गामध्ये चर्चा करायची आहे. मग वाहतुकीचे फायदे जे आहे तर त्याविषयी तुम्हाला नोंद जी आहे तर ती आपल्या नोंदवहीत करायची आहे. आता यामध्ये बघा एक चित्र दिलेलं आहे. या चित्रामध्ये बघा तुम्हाला हे वाहन दिसत आहे, त्यामध्ये या ठिकाणी मोटरसायकल आपण म्हणतो असे दोन वाहन तुम्हाला दिसत आहे. आता हे विद्यार्थी आहेत तर ते शाळेतील विद्यार्थी तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी मुलगी दिसत आहे, दोन मुलं आहे. आता हे काय करत आहे तर ते रस्ता ओलांडत आहे. एक तर ते शाळेत जात असतील किंवा शाळेतून घरी जात असतील, तर अशा वेळेस त्यांना रस्ता ओलांडताना बघा या ठिकाणी या स्वयंचलित वाहनामधून बघा हवे मार्फत प्रदूषण होत आहे. या ठिकाणी त्यामुळे
ह्या विद्यार्थ्यांना त्रास झालेला दिसून येत आहे बघा. आणि ह्या मुलीला कान दाबलेले आहे, म्हणजे या ठिकाणी या मोटरसायकलवाल्याने हॉर्न वाजवल्यामुळे त्याचे कान त्या मुलीच्या कानाला सुद्धा दुखत आहे किंवा इजा होऊ शकते. म्हणजेच या ठिकाणी हवा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण झालेलं आपल्याला दिसून येत असतं. ते कशामुळे झालेले आहे? वाहतुकीच्या साधनांमुळे आपल्याला दिसून येत असतं. तर यावर बघा, हे आपण निरीक्षण केलेलं आहे. आता अजून दुसरं जे चित्र आहे यामध्ये बघा, दोन आपल्याला स्वयंचलित वाहन दिसत आहे. यामध्ये सार्वजनिक बस किंवा आपण याला समजा खाजगी वाहन सुद्धा म्हणू शकतो. मोठी गाडी असते बघा, वाहतूक मोठमोठ्या वस्तू नेणारी असते, ट्रान्सपोर्ट करणारी असते. आणि एक खाली दिलेली आहे, तर ती कार दिलेली आहे. तर हे दोन तुम्हाला चित्रांचं निरीक्षण करायचं. यामध्ये जे प्रदूषण होत आहे त्यामुळे बघा, या ठिकाणचे जे रस्त्याच्या कडेला लावलेले हे झाडं आहे तर ते बघा पिवळे झालेले दिसत आहे, यांची पानं बघा. तसेच या प्रदूषणामुळे तेथील जे वनस्पती आहेत त्यांच्यावर परिणाम झालेला तुम्हाला दिसून येत आहे. तर हे आता निरीक्षण केलेलं आहे आपण. तर यावर काय प्रश्न विचारलेले आहे, तर या प्रश्नांची आता आपल्याला उत्तरं द्यायची आहे. चित्रांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची तुम्हाला काय करायचे आहे, मुद्द्यांची उत्तरे वहीत लिहायची आहे. आता एक एक क्वेश्चन लिहायचं आहे तुम्हाला, एक एक क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. चित्रातील मुले कोठे थांबलेली आहेत? बघा, आता जे पहिलं चित्र आहे तर त्यामध्ये बघा, मुले कोठे थांबलेली आहेत. या ठिकाणी बघा, जे दोन रस्त्याच्या मधोमध जी जागा असते तर त्या ठिकाणी तुम्हाला हे विद्यार्थी उभे राहिलेले आपल्याला दिसून येत आहे. तर हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर तिथे ती कशासाठी थांबलेली असावीत? आता या ठिकाणी ती कशासाठी थांबलेली असावीत? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते काय करणार आहे, रस्ता ओलांडण्यासाठी ते त्या ठिकाणी थांबलेले आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे याचं उत्तर जे असणार आहे, रस्ता ओलांडण्यासाठी ते विद्यार्थी आहे तर त्या ठिकाणी थांबलेले आपल्याला दिसून येत असतात. त्यानंतर चित्रातील मुले काय करत आहेत? बघा, चित्रातील मुले जे आहे तर ते काय करत आहे. आता चित्रातील मुले जे आहे तर ते काय करत आहे, तर ते जे म्हणजे वाहने ज्या वेळेस थांबत असतात त्याचा काय म्हणतात, वाहने थांबण्याची जे विद्यार्थी आहे तर ते प्रतीक्षा करत असताना आपल्याला दिसून येत आहे. तर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर बघा, आता पुढील प्रश्न आहे, त्यांना कशामुळे त्रास होत आहे? आता या चित्रामधील विद्यार्थी आहे तर त्यांना बघा, या स्वयंचलित वाहनामधून जे हवा म्हणजे प्रदूषण होत आहे, मग यामुळे हवा प्रदूषणामुळे त्यांना त्रास होत आहे. तसेच यामध्ये बघा, ध्वनी प्रदूषण, हा मुलगा जो आहे मोटरसायकल चालवत आहे त्याने जो हॉर्न वाजवलेला आहे त्या हॉर्नमुळे सुद्धा जे प्रदूषण होत आहे त्यामुळे ह्या मुलांना त्रास झालेला दिसून येत आहे. तर या ठिकाणी बघा, त्यांना कशामुळे त्रास होत आहे, हवा प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषणामुळे सुद्धा, या दोन कारणांमुळे त्यांना त्रास होत आहे आपल्याला असं दिसून येत आहे. त्यामध्ये बघा, आता पुढील जे चित्र आहे त्याचं आता निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर काही प्रश्न विचारलेले आहे, तर प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. आता त्यावरती आपण निरीक्षण केलेलं आहे, त्यावर काय काय सांगितलेलं आहे बघा, रस्त्याच्या कडेच्या व रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पतींमधील फरक पुढील मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला नोंदवायचा आहे. यामध्ये बघा, पानाचा तजेलदारपणा यावर तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. आता जे वनस्पती आहे रस्त्याच्या कडेला हे लावलेले, तर हे बघा, या स्वयंचलित वाहनांमधून निघणाऱ्या प्रदूषणामुळे याची जी पानं आहे तर तजेलदारपणा कमी झालेला तुम्हाला दिसून येत आहे. म्हणजे ताजेतवाने दिसत आहे का? नाही. बघा, हे पिवळे पडलेले आहे, त्यामुळे जो तजेलदारपणा आहे तर तो कमी झालेला तुम्हाला दिसून येतो. त्यानंतर पानांचा रंग बघा, तुम्हाला पानांचा रंग बघायचा आहे. पानांचा रंग पिवळा झालेला तुम्हाला दिसून येत आहे. त्यानंतर वनस्पतीचे जे स्वरूप आहे तर ते वनस्पतीचे स्वरूप तुम्हाला लिहायचं आहे. आता हे स्वरूप कसं, छोट्या म्हणजे आपण त्यांना वनस्पती म्हणू शकतो, म्हणजे जास्त त्यांची वाढ पण होत नाही
अशा प्रकारचे आपण जे वनस्पती आहे तर त्या रस्त्याच्या कडेला आपण लावत असतो. तर त्याचं जे स्वरूप आहे तर ते स्वरूप तुम्हाला लिहायचं आहे. कशा प्रकारे दिसत आहे तुम्हाला ते तुम्हाला लिहायचं आहे. आता बघा, या निरीक्षणावरून तुमच्या लक्षात आले असेल की वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांची ये जा सतत चालू असते. इंधनांच्या ज्वलनामुळे वाहनांतून सातत्याने धूर व काही विषारी वायू सोडले जातात. बघा, जेव्हा आपण स्वयंचलित वाहनांमध्ये आपण इंधन टाकत असतो, इंधन ते ज्वलन झाल्यानंतर त्याच्या ज्वलनामधून धूर निघत असतो, त्या मार्फत काही विषारी वायू सुद्धा हवेमध्ये मिसळले जात असतात. त्यामध्ये प्रामुख्याने आता हे जे विषारी वायू आहे त्यामध्ये कोणकोणते विषारी वायू आहे? कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड व सल्फर डायऑक्साईड हे वायू आहेत, तर ते वायू हवेमध्ये मिसळले जात असतात. आपण स्वयंचलित जेव्हा वाहन वापरत असतो त्याच्या धुरामुळे बघा किती आपल्याला भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो हे तुम्हाला दिसून येत आहे. त्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे 3 जे विषारी वायू आहेत तर ते हवेत सोडले जातात. त्यामुळे तुम्हाला हवा प्रदूषण झालेली तुम्हाला दिसून येत असते व त्यावर तुम्हाला खूप सारे आजार सुद्धा होऊ शकतात. तसेच धुरावाटे कार्बन तसेच शिसे यांची सूक्ष्मकण बाहेर पडतात, हे हवेत मिसळतात. बघा, तसेच जो धूर आहे त्या धुरामध्ये जसं आपण हवा प्रदूषण झालेले त्यामध्ये जे विषारी वायू आहे तर ते दिसून येतात. त्यामध्येच धुरावाटे कार्बन शिसे यांची सूक्ष्मकण आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, ते सूक्ष्मकण सुद्धा बाहेर आलेले दिसून येत असतात व ते हवेमध्ये मिसळत असतात. त्यामुळे आपल्याला खूप सारे आजार असतील किंवा जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणाला सामोरं जावं लागत असतं. या घटकांचा अतिरेक झाल्यास परिसरातील हवेची जी गुणवत्ता आहे तर ती गुणवत्ता कमी होते. यालाच आपण हवेचे प्रदूषण म्हणत असतो. आता बघा, जेव्हा आपण हे जे वायू आहे कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड तसेच कार्बन शिसे यांचं प्रमाण जे आहे हवेमध्ये कमी प्रमाणात असलं पाहिजे, परंतु जेव्हा त्यांचं प्रमाण जास्त होत असतं त्यामुळे आपल्याला हवा प्रदूषण झालेली दिसून येत असते. याच जेव्हा परिसरातील हवेचं जी गुणवत्ता जेव्हा कमी होते त्यालाच आपण काय म्हणत असतो? हवेचे प्रदूषण झालेले आपल्याला दिसून येत असते. त्यानंतर बघा, हवेच्या प्रदूषणामुळे प्राणी वनस्पतींवर पुढील प्रमाणे परिणाम होतात. आता जेव्हा हवा प्रदूषण होते तर त्यावर जे मानव आहेत तसेच वनस्पती आहेत यांवर काय परिणाम होत असतील तर याचा आता माहिती घेऊयात. आता हवा प्रदूषणामुळे बघा, श्वसन नलिका, डोळे, फुफ्फुसांचे विकार होतात आणि डोळे जळजळतात. बघा, श्वसन नलिका असेल त्यामध्ये आपण जेव्हा हवा घेत असतो तेव्हा ती हवा प्रदूषित असते. त्यामध्ये आपल्याला खूप सारे ते विषारी वायू आपल्या शरीरामध्ये जात असतात, म्हणजे श्वसन नलिकेमध्ये जात असतात. त्यामुळे आपल्याला आजार होत असतात. तसेच डोळे असेल, फुफ्फुसांचे विकार आपल्याला झालेले दिसून येत असतात. आता फुफ्फुसे श्वसन नलिकेमार्फत आपण ऑक्सिजन घेत असतो, त्यानंतर म्हणतो ऑक्सिजन किंवा जी हवा आहे तर ती आपल्या फुफ्फुसांमध्ये जात असते. फुफ्फुसांमध्ये गेल्यानंतर ती जर विषारी त्यामधील काही कार्बन मोनॉक्साईड असतील, विषारी वायू जर असतील तर नक्कीच आपल्याला त्यामुळे त्रास होणार आहे आणि डोळे जळजळतात. बघा, आता या चित्रामध्ये बघा, हा जो विद्यार्थी आहे यामध्ये या ठिकाणी 3 नंबरचा हा विद्यार्थी आहे, येलो कलर मी त्याला डार्क केलेला आहे. बघा, तर हा डोळे चोळत आहेत. तर का डोळे चोळत आहे तर त्याला डोळे जळजळल्यासारखे आपल्याला त्याला होत आहे, म्हणजेच हवा प्रदूषणामुळे त्याचे डोळे जळजळलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर बघा, पुढे आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे हवा प्रदूषणामुळे काय काय होऊ शकतं. झाडांची पाने करपतात व गळतात. बघा, आपण वरील चित्रामध्ये बघितलेलं आहे, पिवळे झालेले पाने दिसतात आपल्याला. ते पिवळे पान पडले म्हणजे ते आता शेवट गाळणारच आहे. त्यानंतर बघा, वनस्पतींना कोंब किंवा अंकुर येत असतात, त्यामधून नवीन फांदी फुटत असते किंवा एखादी वनस्पतीला कोंब जर फुटलं तर ती नवीन असं एखादा
वनस्पती तयार होत असते, त्यामध्ये बघा कोंब असेल, अंकुर असेल, हे जळतात. झाडांची वाढ व विकास काय होते, खुंटते. बघा आता जर एखाद्या झाडाचा कोंबच मरून गेला किंवा जळून गेला तर त्या झाडाची वाढच होणार नाही, पुढे त्याची ग्रोथच होणार नाही. त्यामुळे विकास व वाढ जी आहे झाडांची खुंटलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर बघा वन प्रदेशातून वाहनांची बघा वन प्रदेशातून वाहनांची वर्दळ वाढल्यास तेथील प्राणी असेल, वनस्पती असेल यांचा अधिवासास बाधा पोचते. या प्रदेशातील वन्यजीव स्थलांतरित होऊ शकतात. बघा आता जेव्हा आपण वाहनांची वर्दळ वाढली, समजा एखादं जंगल आहे, जंगलामधून आपण रस्ता काढला, रस्त्यावरून जेव्हा मोठमोठे वाहनं जात असतात, वर्दळ चालूच राहते, 24 तास तो रस्ता चालूच असेल, तर अशा वेळेस काय होणार आहे, तेथील वनस्पती आहे त्या वनस्पतींवर परिणाम होणार आहे. कारण जो आपल्या इंधनातून धूर बाहेर येत असतो, विषारी वायू बाहेर पडत असतात, तर त्यामुळे हवा प्रदूषित होत असते व तेथील जे वनस्पती आहे तर वनस्पतींवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येत असतो. पण तो परिणाम लगेच नाही, पण हळूहळू त्याच्यावर वनस्पतीवर परिणाम होत असतो. मग त्यामुळे काय होतं, तेथील वनस्पती जे आहेत त्या वनस्पती आपल्याला कमी प्रमाणात झालेल्या आपल्याला दिसून येत असतात. तसेच आपण म्हणत असतो जंगलामध्ये विविध प्राणी राहत असतात, जंगली प्राणी, तसेच आपले काही पाळीव प्राणी असतील, गाय म्हशी जे आहेत त्या त्या ठिकाणी चरायला जात असतात, त्यांना सुद्धा याचा परिणाम झालेला दिसून येतो. म्हणजेच आपल्याला समजा त्यांना रस्ता ओलांडताना, आता त्यांना तर काही माहित नसतं की रस्ता कशा प्रकारे ओलांडला जातो. समजा एखादी जी वाहन आहे, स्वयंचलित वाहन जे आहे, तर ते जर फास्ट मध्ये आलं तर त्या जनावराला किंवा प्राण्याला इजा होऊ शकते. किंवा वाघ असेल, त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, रस्त्याच्या त्या साईडला जायचं असेल, परंतु जे वाहन आहे त्या वाहनांमुळे त्यांना त्रास होतो. तसेच तेथील आवाजामुळे आपण हॉर्न वाजवत असतो, त्यामुळे त्यांना प्राण्यांना जास्त चिडचिड होत, म्हणजे चिडचिडच होणार, कारण त्यांचा जंगलामध्ये अशा काही गोष्टी त्यांना पाहायला मिळत नाही. परंतु आपण जेव्हा निसर्गावर अतिरेक करत असतो किंवा एखाद्या जंगलातून वाहन करत असतो, त्यावेळेस जेव्हा हॉर्न वाजवतो, तिथील जे प्राणी आहेत, जेव्हा आपण हॉर्न वाजवतो बघा, पक्षी असतील तर ते तुम्हाला तिथून उडताना दिसतात किंवा त्यांना त्रास होतो, म्हणून ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेलेले तुम्हाला दिसून येत असतात. तसंच प्राण्यांचा असेल, पक्ष्यांचा असेल, वनस्पतींचा असेल, यांना काय करावं लागत असतं, या आवाजामुळे, प्रदूषणामुळे त्यांचं जे स्थलांतर झालेलं तुम्हाला दिसून येत असतं. त्यानंतर बघा वाहनांच्या सततच्या आवाजाने मोठ्या प्रमाणावर गोंगाट होतो. त्यामुळे अस्वस्थता, चिडचिड होणे, डोके दुखणे, लक्ष न लागणे, मनोविकार झालेले तुम्हाला दिसून येत असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता वाहनांच्या सततच्या आवाजाने जेव्हा तुम्ही शहरामध्ये जात असतात, बघा मोठमोठे रस्ते असतात, त्या शेजारी मोठमोठे बिल्डिंगा दिसत असतात तुम्हाला, त्या ठिकाणी जे लोक राहत असतात बघा, त्या ठिकाणी दररोजचा आवाज ऐकून सकाळ संध्याकाळ रात्रीचा जो वाहनांचा आवाज असेल, हॉर्नचा आवाज किंवा एखाद्या खड्ड्यामध्ये गाडी आपटून आपटून सारखा आवाज तुमच्या कानावर जर येत असेल, तर त्यामुळे बघा तुम्हाला अस्वस्थता जाणवत असते, चिडचिड होते, डोके सुद्धा दुखलेले आपल्याला बघायला भेटतं. तसेच लक्ष लागत नाही एखाद्या गोष्टीमध्ये, मनोविकार झालेले तुम्हाला दिसून येत असतात. तर बघा वाहनांचे आपल्याला किती प्रकारे तोटे असतात तर हे आपण बघितलेलं आहे. वाहतुकीची कोंडी झाल्यास त्या परिसरात हवेचे व आवाजाचे प्रदूषण होत असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वाहतुकी जे एखाद्या वेळेस जेव्हा कोंडी होत असते, म्हणजे बघा आपण त्याला इंग्लिशमध्ये ट्रॉफिक झालेला आपल्याला म्हणत असतो, मग अशा वेळेस बघा जे वाहन आहे त्यांना ज्या मार्गाला जायचं आहे त्या मार्गामध्ये जाण्यास अडथळा निर्माण होतो. त्यावेळेस आपण काय करतो, राग मनामध्ये येत असतो, हॉर्न वाजवत असतो, परत हवा पण तर प्रदूषण होतच असतं. त्यामुळे परिसरातील हवा असेल, तसेच आवाज असेल, म्हणजेच हवेचे प्रदूषण तसेच ध्वनीचे प्रदूषण झालेले आपल्याला दिसून येत असते. वाहनांच्या अपघातामुळे जखमी होणे तसेच मृत्यू होणे, वाहनांचे नुकसान होणे हे प्रकार घडत असतात. बघा आता जेव्हा आपण वाहन चालवत असतो त्यामध्ये चुकून समजा आपला अपघात झाला,
काही वेळेस आपल्या स्वतःच्या चुकीमुळे होऊ शकतो किंवा दुसऱ्यांच्या चुकीमुळे अपघात होऊ शकतो, यामध्ये आपण जखमी सुद्धा होऊ शकतो. काही वेळेस आपल्याला मृत्यू आलेला बघायला मिळत असतो. मग अशा वेळेस बघा, जे वाहन आहे तर ते वाहन सावकाश चालवले पाहिजे, नियमामध्ये चालवले पाहिजे, जेणेकरून आपल्याला काही इजा होणार नाही, अपघात होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. तसेच वाहनांचे सुद्धा नुकसान होते जेव्हा अपघात होणार आहे. साहजिकच आपले जे वाहन आहे, स्वयंचलित वाहन आहे, तर त्यांचं नुकसान होणार आहे. काही पार्ट तुटतील, काही ठिकाणी जे इंधन आहे तर सॉरी जे आपलं काय म्हणतो त्याला, जे मशीन आहे तर त्या मशीन मध्ये बिघाड झालेला आपल्याला दिसून येत असतो. म्हणजेच वाहनांच्या अपघातामुळे आपण स्वतः जखमी होऊ शकतो, काही वेळेस आपल्याला मृत्यू पण येऊ शकतो किंवा आपल्या वाहनांचे नुकसान पण होऊ शकतं. हे जे प्रकार आहे तर हे प्रकार घडताना आपल्याला दिसून येत असतात. वाहतुकीचे वाईट परिणाम यांवर तुम्हाला वर्गात चर्चा करायची आहे. आता बघा, तुम्हाला जे काही वाटत असतं वाहनांमुळे काय काय वाईट परिणाम होऊ शकतात, तर यावर तुम्हाला वर्गामध्ये चर्चा करायची आहे आणि तुमच्या वहीमध्ये तुम्हाला त्याचे जे काही परिणाम आहेत, वाईट परिणाम, तर ते लिहायचे आहे. त्यानंतर बघा, सांगा पाहू. आता यामध्ये तुम्हाला काही विधानं दिलेले आहेत किंवा प्रसंग दिलेले आहेत. तर या प्रसंगामध्ये खालील तुम्ही कोणत्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या मार्गाचा तुम्ही वापर करशाल, तर याचे उत्तर द्यायचे आहे. सुरुवातीला माहिती घेऊयात. बघा, पायी जाणे म्हणजे आपल्या स्वतःच्या पायाने जायचे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. दुसरं आहे सायकलवरून जाणे. बघा, आपण सुरुवातीला जेव्हा आपण पाठ सुरुवात केला त्यामध्ये 3 चित्र दिलेले होते. त्यामध्ये तो एक विद्यार्थी जो आहे तर तो सायकलवरून जात आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. त्यानंतर बघा, खाजगी वाहनाने जाणे म्हणजे स्वतः जे खाजगी वाहन आहे तर त्याचा वापर करणे. त्यानंतर सार्वजनिक वाहनाने जाणे म्हणजे त्यामध्ये आपली एसटी असेल, बस असेल, जे काही सार्वजनिक वाहन आहे तर त्यांनी जायचं आहे. आता खाली काही तुम्हाला प्रसंग दिलेले आहेत, म्हणजे काय प्रसंगामध्ये तुम्ही कोणत्या मार्गाचा वापर करशाल तर त्याविषयी तुम्हाला उत्तरं लिहायची आहे. आता या ठिकाणी बघा, खालील प्रसंगी वरीलपैकी कोणता पर्याय निवडा. घराजवळच्या मित्राकडे अभ्यासाला जाण्यासाठी. आता तुमच्या घराजवळ जो मित्र आहे तुमचा तर त्याला भेटायला जाण्यासाठी किंवा अभ्यासाला जाण्यासाठी तुम्ही कोणत्या मार्गाचा वापर करशील? पायी जाणे, सायकलवरून जाणे, खाजगी वाहनाने जाणे आणि सार्वजनिक वाहनाने जाणे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये घराच्या जवळ तुमच्या मित्राकडे अभ्यासाला जाण्यासाठी तुम्ही काय करशाल तर पायी जाणे, सायकलवरून जाणे, खाजगी वाहनाने जाणे किंवा सार्वजनिक वाहनाने जाणे. आता छोटं जे अंतर आहे थोड्या म्हणजे घराजवळच तुमचा मित्र आहे, मग अशा ठिकाणी तुम्ही खाजगी किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर नाही करणार आणि त्यानंतर तुम्ही शक्यतो जास्त प्रमाणात पायी जाणे म्हणजेच आपण चालत जाऊ शकतो, म्हणजे आपलं याचं उत्तर अ येईल. सायकलवर पण तुम्ही जाऊ शकता, परंतु घराजवळच तुमचा मित्र असणार आहे त्या ठिकाणी थोड्या अंतरासाठी तुम्ही सायकल पण शक्यतो वापरणार नाही, म्हणजेच याचं उत्तर जे असणार आहे पायी तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर बघा, 1 किलोमीटर अंतरावरील शाळेत जाण्यासाठी. आता बघा, 1 किलोमीटर अंतर आहे, अशा वेळेस तुम्ही खाजगी वाहन जर वापरलं तर नक्कीच त्यामुळे प्रदूषण होऊ शकतं. आपण बघितलेच आहे, हवा प्रदूषण होऊ शकतं, तसेच ध्वनी प्रदूषण पण होऊ शकतं. म्हणून शक्यतो तुम्ही खाजगी वाहनाने किंवा सार्वजनिक वाहनाने छोट्या अंतरासाठी म्हणजे 1 किलोमीटर अंतरासाठी तुम्ही शक्यतो वापरू नका. त्या ठिकाणी तुम्ही सायकल वापरू शकता, म्हणजे तुमचं लवकर पण तुम्ही जाऊ शकाल आणि निसर्गाचं सुद्धा नुकसान होणार नाही आणि प्रदूषण पण तुम्ही टाळू शकता. म्हणून 1 किलोमीटर अंतरावर शाळेत जाण्यासाठी तुम्ही सायकलवरून जाणे हा पर्याय तुम्ही वापरू शकता. म्हणून याचं उत्तर सायकल वरून जाणे असेल. त्यानंतर बघा, तिसरा आपल्याला काही प्रसंग दिलेला आहे, 3 नंबरचा प्रसंग. परगावी विज्ञान प्रदर्शनात साहित्य घेऊन जाण्यासाठी. बघा, परगावी तुम्हाला विज्ञान प्रदर्शनात साहित्य घेऊन जायचं आहे, तर अशा वेळेस तुम्ही पायी तर जाऊ शकणार नाही, कारण खूप अंतर असणार आहे, दुसऱ्या गावाला आहे. त्यामुळे
त्यानंतर सायकलवर तुम्ही जाऊ शकणार नाही की त्या तुमच्याकडे खूप सारं साहित्य असणार आहे, ते व्यवस्थित गेलं पाहिजे त्या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनाच्या ठिकाणी, तर मग सायकलचा वापर टाळू शकता तुम्ही. त्यानंतर मग अशा ठिकाणी दोनच पर्याय उरतात, एक तर खाजगी वाहन आणि दुसरा आहे सार्वजनिक वाहन. खाजगी वाहनाने गेला तर बघा, आपण सगळ्यांनी जर खाजगी वाहनं वापरायला सुरुवात केली मग खूप सारे वाहनं होतील, त्यामुळे खूप साऱ्या प्रमाणात प्रदूषण होऊ शकतं. आणि त्याचपैकी जर सार्वजनिक वाहनाचा जर आपण वापर केला तर मग सगळेच म्हणजे जे आपले वाहन आहे तर ते त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि प्रदूषण पण कमी होऊ शकतं. मग अशा वेळेस तुम्ही सार्वजनिक वाहनाने तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर शेजारच्या गावात तुम्हाला लग्नाला जायचं आहे, मग अशा वेळेस तुम्ही कोणत्या मार्गाचा वापर करशाल? शेजारच्या गावात जायचं आहे, तुम्ही पायी जाणार नाही, सायकलवर शक्यतो टाळशाल, कारण तुम्हाला लग्नाला जायचं आहे म्हणजे तुम्ही चांगलं ड्रेस घालून जाणार आहात, मस्त मेकअप वगैरे करून जाणार आहात. मग त्यावेळेस तुम्ही शक्यतो तुम्ही जास्तीत जास्त जे आहे लग्नाला जाण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर करत असतात. म्हणजे स्वतःचे जे या ठिकाणी ई आहे बघा, 3 नंबरचं जे आहे, परगावी जाण्यासाठी तुम्ही सार्वजनिक, आणि शेजारच्या गावात लग्नाला जाण्यासाठी तुम्ही खाजगी वाहनाचा वापर करशाल. या ठिकाणी तुम्ही सार्वजनिक वाहनाचा पण वापर करशाल, पण जास्त करून तुम्हाला निदर्शनास येत असतं की दैनंदिन जीवन जगत असताना तुम्ही जर लग्नाला जात असाल तर नक्कीच तुम्ही खाजगी वाहनांचा वापर करत असतात. म्हणून चौथ्याचं उत्तर जे आहे तर ते ई असणार आहे. त्यानंतर बघा, पुढे काय आपल्याला माहिती दिलेली आहे त्याची माहिती घेऊयात. यावरून आपल्याला असे लक्षात आले की जवळच्या अंतरासाठी आपण पायी जात असतो, तर थोड्या दूरवर जाण्यासाठी आपण सायकल वापरतो. म्हणजेच बघा, आता मित्राचं तुमचं घराजवळ आहे, अशा वेळेस तुम्ही पायी जाणे हा मार्ग वापरू शकता. त्यानंतर थोड्या अंतरावर जाणे म्हणजे 1 किलोमीटरवर जाण्यासाठी तुम्ही सायकल वापरू शकता. अशा सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे स्वयंचलित वाहनांचा वापर टाळून प्रदूषण टाळता येते. बघा, जर तुम्ही पायी गेले, जवळचं अंतर असेल किंवा 1 किलोमीटर सारखं अंतर असेल तुमच्या घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी, जर तुम्ही सायकलचा वापर केला तर नक्कीच त्याचा फायदा निसर्गाला होणार आहे आणि तुम्हाला पण होणार आहे. त्यामुळे काय होऊ शकतं, प्रदूषण आपण टाळू शकतो. इतर वेळी सार्वजनिक व खाजगी वाहनांचा वापर आवश्यकतेनुसार केल्यास वेळ, श्रम यांची बचत होते. बघा, आता जे खाजगी वाहन आहे, खाजगी वाहनांपेक्षा तुम्ही समजा सार्वजनिक वाहन आहे तसेच खाजगी वाहन आहे, यांचा जर आपण वापर योग्य वेळी केला, म्हणजेच जेव्हा गरज आहे अशा वेळेसच जर केला वापर तुम्ही, तर त्यावर तुमचा वेळ आणि श्रम सुद्धा वाचू शकते. उदाहरणार्थ, आता विज्ञान प्रदर्शनाला त्या विद्यार्थ्याला एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं आहे, तर अशा वेळेसच तो, म्हणजे आता त्याला खरंच गरज आहे, अशा वेळेस तो पायी तर नेऊ शकणार नाही, सायकलवरून पण तो त्याचं जे मॉडेल्स आहेत तर ते तो नेऊ शकणार नाही. मग अशा वेळेस तो नक्कीच त्याने खाजगी वाहन किंवा सार्वजनिक वाहन या दोन्हीपैकी एका पर्यायाचा तो वापर करू शकतो. यामध्ये त्याचा वेळ पण वाचणार आहे आणि श्रमची पण बचत होणार आहे. अशा रीतीने वाईट परिणामांची तीव्रता आपण कमी करू शकतो. याशिवाय प्रदूषण कमी करण्यासाठी पुढील उपाय आहेत. बघा, आता जर आपण असं जर वागलं की थोड्या अंतरासाठी आपण पायीच चाललं पाहिजे असंच ठरवलं, आपण एखाद्या किलोमीटरसाठी सायकलच वापरली पाहिजे, मग अशा वेळेस आपण स्वयंचलित वाहनांचा कमी प्रमाणात वापर करतो. मग त्यामुळे काय होणार आहे, निसर्गाचे जे प्रदूषण आहे तर प्रदूषण टाळण्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न अशा प्रकारे करू शकतो. तर बघा, आता प्रदूषण कमी करण्यासाठी पुढील उपाय त्यांनी दिलेले आहे. आता प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो बघा, कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनांचा वापर आपण करू शकतो. बघा, कमी प्रदूषण करणारे जे इंधन आहे तर ते इंधनाचा वापर करायचा आहे आपल्याला, जेणेकरून जे प्रदूषण आहे किंवा ते आपल्या सार्वजनिक किंवा खाजगी वाहनांमधून निघणारा जो धूर आहे तर त्यामुळे हवा प्रदूषण होणार नाही. म्हणजेच त्यासाठी आपण चांगले जे इंधन आहे, कमी प्रदूषण करणारे इंधन आहे तर त्यांचा आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून प्रदूषण कमी प्रमाणात होणार आहे. त्यानंतर बघा, वेळेच्या
वेळी वाहनांची देखभाल व दुरुस्ती करणे. बघा, वेळेच्या वेळी जर तुम्ही वाहनांची देखभाल किंवा काही जर स्वयंचलित वाहनं आहेत त्यांचा जर मशीनचा काही बिघाड झाला, त्यामुळे जर प्रदूषण वाढत असेल तर नक्कीच त्याची वेळोवेळी देखभाल केली पाहिजे, दुरुस्ती केली पाहिजे. आणि त्यामुळे काय होणार आहे, तर प्रदूषण कमी होण्यास आपल्याला मदत होणार आहे. त्यानंतर बघा, तिसरा उपाय आपल्याला सांगितलेला आहे, शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर केलेला पाहिजे. आता बघा, जेव्हा आपण खाजगी वाहनांचा कमी वापर करणार आणि त्याऐवजी आपण सार्वजनिक वाहनांचा वापर करणार, म्हणजेच आपण जे वाहन आहे तर ते कमी प्रमाणात वापरणार. म्हणजेच ज्या ठिकाणी एकाच वाहनाची गरज आहे त्या ठिकाणी आपण जर 2 वाहनं वापरली, आपली स्वतःच गाडी वापरली आणि त्याच रस्त्याने जर आपली एक सार्वजनिक गाडी जर जात असेल, म्हणजे त्याला बस किंवा एसटी म्हणू शकतो, ती जर जात असेल तर मग आपण 2 वाहनं वापरले, आपण स्वतःच आपल्या गाडीने गेलो तर काय होणार आहे, आपल्या गाडीतून प्रदूषण होणार आहे आणि त्या गाडीतून प्रदूषण होणार आहे. मग अशा वेळेस जर तुम्ही सगळे जणांनी जर सार्वजनिक गाडीने गेले तर मग इतर ज्या खाजगी गाड्या आहेत तर त्यांच्यापासून जे प्रदूषण होणार आहे तर ते प्रदूषण वाचू शकतं. शक्यतो मग सार्वजनिक वाहनांचा तुम्हाला वापर करायचा आहे. त्यामध्ये आपली बस असेल, त्याला खेडेगावात एसटी पण म्हणत असतो, त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. आवश्यक तेथेच खाजगी वाहनांचा वापर करायचा आहे. आणि जेव्हा इमर्जन्सी असेल, समजा आता सार्वजनिक वाहन आहे तर ते काही वेळेतच अवेलेबल असतात. शक्यतो रात्री काही इमर्जन्सी आली, काही ना अपघात होऊ शकतो किंवा काही दवाखान्यात जाण्याची इमर्जन्सी पण येऊ शकते. मग अशा वेळेसच तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचे खाजगी वाहन जे आहे तर त्याचा वापर करायचा आहे. तर हे काही तुम्हाला उपाय सांगितलेले आहे प्रदूषण कमी करण्यासाठी. तर हे तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये याचा अवलंब करणार आहात. आता खाली बघा, वृक्षारोपण. आता वृक्षारोपण केल्याने बघा खूप सारं आपल्याला ऑक्सिजन भेटत असतो, ते पण मोफत भेटत असतो. म्हणून सर्वांनी वृक्षारोपण हे केलेच पाहिजे. अजून आपल्याला हवा प्रदूषण कमी करण्यासाठी एक उपाय दिलेले आहेत खाली, त्याची पण माहिती घेऊयात. वृक्ष लागवड, विशेषतः वड असेल, पिंपळ असेल, कडुलिंब असेल, करंजा असेल इत्यादी भारतीय वृक्षांची लागवड व जोपासना करणे. स्थानिक पर्यावरणाशी हे वृक्ष सहज जुळून घेतात व जैवविविधता वाढण्यास त्यांची मदत होत असते. आता जे वड आहे, पिंपळ आहे, कडुलिंब आहे, करंजा आहे, तर हे जे झाडं आहेत तर हे त्याला आपण वृक्षच म्हणू शकतो. हे जे वृक्ष आहेत तर हे जास्त प्रमाणात आपल्याला ऑक्सिजन देत असतात. म्हणून हे जे वृक्ष आहे तर हे आपण आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या शाळेच्या आवारामध्ये आपण हे वृक्ष लावले पाहिजे. आणि हे जे वृक्ष आहे स्थानिक पर्यावरणाशी हे वृक्ष काय करतात, सहज जुळून घेत असतात व त्याची जैवविविधता वाढण्यासाठी त्याला नक्कीच मदत होत असते. तर बघा, सर्वांनी वृक्षारोपण केलं पाहिजे. आपल्या घराशेजारी जर जागा नसेल तर नक्कीच तुमच्या शाळेपाशी तुम्ही वृक्षारोपण करू शकता व त्यांचं जतन पण केलं पाहिजे. वेळोवेळी त्यांना पाणी दिलं पाहिजे. भटके जनावर असतात त्यांच्यापासून त्याचं संरक्षण केलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही कुंपण पण करू शकता. वर्गातील शिक्षक असेल, तसेच मुख्याध्यापक असेल, यांच्या मदतीने, यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही हे प्रयोग करू शकता. त्यानंतर बघा, अजून प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता. बघा, प्रदूषणकारी इंधनाचा वापर तुम्हाला टाळायचा आहे. मग आता जे प्रदूषणकारी इंधन असतील, म्हणजे जास्त प्रमाणात त्यांच्यापासून जर हवा प्रदूषण होत असेल तर असे जे इंधन आहे तर त्यांचा वापर करायचाच नाही शक्यतो तुम्हाला. आणि वाहनांसाठी CNG किंवा LPG सारखी इंधने वापरायची आहे. आता जे CNG आहे तर त्याला आपण काय म्हणत असतो, कॉम्प्रेस नॅचरल गॅस. आणि LPG ला त्याचा लॉंग फॉर्म जो आहे तर तो काय असणार आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हे जर इंधने वापरले तर यांच्यापासून कमी प्रमाणात जे आहे तर ते प्रदूषण होत असतं. परंतु जे इतर बाकीचे जे इंधन आहेत त्यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, यांपासून जास्त प्रमाणात हवा प्रदूषण होत असते. त्यामुळे शक्यतो CNG आणि LPG सारखे जे इंधन आहे तर यांचाच तुम्हाला वापर करायचा आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला CNGचं स्टेशन दिसत आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पेट्रोल तुम्ही भरतात त्या ठिकाणी आता CNGचं पण पंप तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी तुम्ही CNG पण तुम्ही भरू शकता. वाहतुकीच्या प्रदूषणावर उपाय यावर वर्गात तुम्हाला चर्चा करायची आहे.
आता बघा, वर्गात तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वाहतुकीच्या प्रदूषणावर काय काय उपाय केले पाहिजे यासाठी सर्व तुम्ही चर्चा करायची आहे आणि तुमचे मत जे आहे ते तुमच्या वहीमध्ये नोंद करायची आहे आणि तुमच्या विषय शिक्षकांना तुम्हाला दाखवायचं आहे. आता यामध्ये बघा, नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला काही सांगितलेलं आहे ते बघूयात. आपले पर्यावरण संवेदनशील असते, त्यामुळे पर्यावरणावर प्रदूषणाचे विघातक परिणाम होतात. ते आपल्यासह सर्व सजीवांसाठी हानिकारक असतात. बघा, आपलं पर्यावरण जे आहे तर ते संवेदनशील असतं, त्यामुळे बघा पर्यावरणामध्ये प्रदूषणाचे विघातक परिणाम होत असतात. बघा, जे आपण इंधन वापरत असतो, इंधन चांगल्या प्रकारचे असले पाहिजे जेणेकरून जे प्रदूषण आहे कमीत कमी प्रमाणात झालं पाहिजे, म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सर्व सजीवांसाठी ते हानिकारक असतात. जेव्हा आपण प्रदूषण करतात, प्रदूषणामुळे खूप सारा आपल्यालाच तसेच इतर जे सजीव आहेत, वनस्पती आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, सजीव स्वतः माणूस जो आहेत, तर यांना खूप सारी हानी होत असते. प्रदूषण टाळणे अत्यावश्यक आपल्याला असणार आहे. आता हे प्रदूषण हळूहळू वाढतच जात आहे, त्यावर टाळण्यासाठी आपण वृक्षारोपण केले पाहिजे. तसेच जे इंधन जे आहे त्यामुळे प्रदूषण होतं, असे इंधन त्याचा वापरच आपण कमी प्रमाणात केला पाहिजे. किंवा जे CNG LPG यांवर जे वाहन चालत असतात तर त्यांचाच आपण वापर केला पाहिजे, किंवा त्याची खाजगी जे वाहनं असतात तर त्यामध्ये त्याची निवड केली पाहिजे आपण, जेणेकरून आम्ही प्रवास करणार तर LPG किंवा CNG वर जे चालत असतात वाहनं तर त्यांचाच आपण वापर केला पाहिजे, जेणेकरून आपण निसर्गाचा जो आहे तर निसर्गाला हवा प्रदूषणापासून वाचवू शकतो. आता बघा, माहित आहे का तुम्हाला, यामध्ये बघा एक जहाज दिलेला आहे. हे जहाज जे आहे, जे जुने जहाज होते त्यावेळेस तर इंधन आपल्याला भेटत नसे. परत जे वाहनांमध्ये आपण जसं मशीन बसवत असतो तर मशीन यामध्ये सुद्धा अवेलेबल नव्हतं. जुने जे जहाज होते त्यावेळेस इंधनाचा पण शोध लागलेला नव्हता, तसेच मशीन जे आहेत त्या मशीन पण नव्हत्या. मग अशा वेळेस जे जहाज आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कशा प्रकारे जात असेल, हा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडलेला असेल. तर आता त्याविषयी माहिती त्यांनी दिलेली आहे, खूप सारी चांगली माहिती आहे ही. बघा, आजच्या आधुनिक युगात आपण इंधनावर चालणारी वाहने, जहाजे व विमान वापरत आहोत. बघा, आता जे विमान असतील, जहाज असतील, तसेच बाकी जे मोटरसायकल असेल, तसेच आपली खाजगी गाडी असेल, खाजगी तसेच सार्वजनिक वाहनं असतील, हे जे वाहनं आहे तर यांना काय लागत असतं, इंधनाची आता गरज असते. परंतु यापूर्वी वापरात असलेले जे जहाज होते तर आपल्याला चित्रामध्ये दिलेलं आहे, हे यंत्रावर चालत नसत. म्हणजे यामध्ये काय आपण यंत्र वापरलेलं नव्हतं, इंधन पण आता यंत्रच नाही तर इंधन कसं वापरणार आपण. मग ही जी जहाज आहे तर ती वाऱ्याच्या वेगाचा वापर करून चालवली जात असत. बघा, त्यावेळेस किती छान प्रकारे म्हणजे निसर्गाचा पण खूप समतोल राखला जात असे. तसेच त्यांना शिडाचे गलबत किंवा जहाज म्हणत. त्या काळात या जहाजांचा वापर करून माणूस जगभर फिरलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे जहाज आहे यावर बघा तुम्हाला शिडाचे गलबत जे आहे तर ते वापरलेले आपल्याला दिसून येत असतात, किंवा त्यांना आपण शिडाचे गलबत किंवा जहाज म्हणत असतो. यामध्ये हे जे एक प्रकारे कापडच म्हणू शकतो आपण त्यांना, हे असं एका ठिकाणी फिरून म्हणजे वारा ह्या दिशेने असेल तर त्या ठिकाणी ऑपोजिटला फिरून आपण काय करू शकतो तर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. मग याचाच वापर करून, वाऱ्याच्या वेगाचा वापर करून त्या काळात मानवाने जगभर प्रवास केलेला आपल्याला दिसून येत असतो. जुने जर तुम्ही पुस्तकं वाचले असाल तर माणूस जगभर हिंडलेला आहे, तर तो वाऱ्याच्या वेगाच्या साहाय्याने जुने जहाज घेऊन तो फिरलेला तुम्हाला आढळून येईल. त्यानंतर बघा, आता सायकल चालवण्याचे फायदे तुम्हाला आता यामध्ये बघूयात. बघा, सायकल वापरायचे विविध फायदे त्यांनी दिलेले आहेत. सुरुवातीलाच बघा, शारीरिक व्यायाम होतो. बघा, आपण जेव्हा सायकल चालवत असतो आपला व्यायाम चांगल्या प्रकारे होत असतो. त्यानंतर बघा, थोड्या प्रमाणात सामान वाहून पण नेता येते. या ठिकाणी बघा काय आपण साहित्य पण ठेवू शकतो, विद्यार्थी त्यांचे दप्तर ठेवू शकतात
किंवा बाजारातून आपण काही साहित्य आणत असतो, किराणा आणत असतो, तसेच काही इतर वस्तू आपण आणत असतो, त्या थोड्या प्रमाणात जर असेल तर नक्कीच आपण सायकलचा वापर करू शकतो. तसेच प्रदूषण होत नाही, साहजिकच आहे. यामध्ये आपण काही यंत्रच वापरलेले नाही, मग इंधनच कुठून टाकणार, मग यामध्ये प्रदूषण सुद्धा होत नाही. त्यानंतर बघा स्वावलंबन म्हणजे बघा आपल्याला सायकल चालवण्यासाठी म्हणजे जसं खाजगी वाहन असेल ती यायची वेळ वाट बघावं लागत असते, किंवा सार्वजनिक वाहन जे आहे त्याची आपल्याला वाट बघावं लागत असते, वेळ तिथे जावं लागत असतं. परंतु जर आपली सायकल असेल तर म्हणजे स्वतः ज्या वाटेल तेव्हा आपण घेऊन जाऊ शकतो. तसेच वेळेची बचत पण होत असते. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेळेची बचत होते. आपण जर पायी चालत गेलो तर खूप सारा वेळ लागत असतो, त्याऐवजी जर आपण सायकल वापरली तर नक्कीच त्यापेक्षा कमी वेळात आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. छोट्या जागेत ठेवता येत असते. बघा आता जर मोठी गाडी असेल तर आपल्याला पार्किंगसाठी जागा लागत असते, परंतु सायकल बघा आपण कुठे पण पार्किंग करू शकतो, थोडीशी जागा लागते त्यासाठी. तसेच पैशाची पण बचत होते. बघा आता एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असताना तुम्ही खाजगी वाहनांचा वापर केला, किंवा जे बाकीचे जे आहे खाजगी वाहन असेल, सार्वजनिक वाहन असेल, यांचा जर वापर केला तर त्यासाठी तुम्हाला काही पैसे पण द्यावा लागत असतात. पण त्याऐवजी जर तुम्ही सायकल वापरली तर नक्कीच तुमचे पैसे पण वाचणार आहे. त्यानंतर बघा वाहनांची गर्दी होत नाही, साहजिकच आहे. आता ह्या मुलांनी जर खाजगी किंवा सार्वजनिक बसेस आहेत किंवा कार आहेत त्याचा जर वापर केला त्यांनी, तर या जागी त्याला खूप सारी जागा लागणार आहे. परंतु तेवढ्याच जागेत त्याच्या जवळपास 1 ते 4 जे आहेत, 2, 3 आणि याची 4 अशा 4 सायकली तरी त्या ठिकाणी जाऊ शकतात. मग बघा वाहनांची गर्दी होणे नक्कीच आपण टाळू शकतो. तर हे फायदे होते, सायकल वापरायचे विविध फायदे होते. तर नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला काही थोडा अंतरावर जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही सायकलचा वापर केला पाहिजे. यामुळे या ठिकाणी आपण बघितले किती चांगल्या प्रकारे आपल्याला फायदे झालेले दिसून येत असतात. त्यानंतर बघा आता पुढील माहिती बघूयात. काय करावे बरे. आता यामध्ये बघा तुम्हाला माहिती दिलेली आहे, तर त्या माहितीचा आपण बघूयात. रोहन आणि सानिया नेहमी शाळेत चालत जातात. घरापासून 30 मिनिटावर त्यांची शाळा आहे. बघा ते नेहमी चालत जात असतात, 30 मिनिटावर त्यांची शाळा आहे. आज त्यांच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्यासाठी त्यांची आजी सोबत येणार आहे. आजीचे वय जास्त असल्याने ती थकलेली आहे. तिला शाळेत नेण्यासाठी पुढील पैकी कोणता पर्याय तुम्ही निवडावा हे सुचवा. बघा आता रोहन आणि सानिया जी आहे तर ती त्यांच्या शाळेत पायी जात असतात, बरोबर. म्हणजे दररोज जे आहे त्यांचं तर ते पायी चालत जात असतात, पायी चालत घरी येत असतात. घरापासून 30 म्हणजे अर्ध्या तासाच्या अंतरावर त्यांची शाळा आहे, म्हणजे त्यांना जाण्यासाठी अर्धा तास लागत असतो. परंतु त्यांच्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे. एक दिवस असा आला की त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आहे, पण त्यासाठी त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी न्यायचं आहे. मग अशा वेळेस जी आपली आजी आहे तर त्या आजीचं जास्त वय आहे आणि ती थकलेली आहे, म्हणजे तिला जास्त चालता येणार नाही. मग अशा वेळेस खाली तुम्हाला काही पर्याय दिलेले आहे, तुम्ही कोणत्या पर्यायाचा उपयोग करशाल आजीला शाळेमध्ये म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाला नेण्यासाठी तुम्ही कोणत्या पर्यायाचा उपयोग करशाल. पहिलं आहे पायी जाणे. तर आजी थकलेली आहे म्हणल्यावर तुम्ही तिला पायी नेणे योग्य नसणार आहे. त्यानंतर ऑटो रिक्षाने नेणे. बघा ऑटो रिक्षाने तुम्ही नेऊ शकतात, कारण आता आजीला चालता येत नाही म्हणल्यावर ती बसमध्ये किंवा जे सार्वजनिक बसेस आहेत तर त्यांचा वापर करत असताना तिला खूप त्रास होऊ शकतो, म्हणून ऑटो रिक्षाने तुम्ही नेऊ शकता. ऑटो रिक्षा तुमच्या घरापर्यंत येत असते, तिनं तुम्ही काय करू शकता, तुमच्या आजीला सांस्कृतिक कार्यक्रमाला नेऊ शकता. पण आपला पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. आता बाकी जे पर्याय आहे तर ते का नसणार आहे त्याचा पण आपण माहिती घेऊयात. बसने जाणे. आता बसने गेल्यानंतर खूप सारी गर्दी असणार आहे. आजी जर थकलेली नसती तर आजी बसना पण गेली असती, पण आजी थकलेली असल्यामुळे वय जास्त असल्यामुळे तिला बसचा प्रवास जो आहे तर तो बसचा प्रवास होणार नाही, म्हणून तिसरा पर्याय आपला चुकीचा असणार आहे.
त्यानंतर स्कूटरनं जाणे. आता स्कूटरवर जर गेलं तर आजीचं वय जास्त झाल्यामुळे आजी पडू शकते, त्यामुळे आपण हा पर्याय सुद्धा चुकीचा ठरवू शकतो. त्यानंतर मोटारीने जाणे. सेम स्कूटरने जाणे किंवा मोटारीने जाणे, आजीचे वय जास्त असल्यामुळे हे पर्याय आपण घेऊ शकणार नाही. ऑटो रिक्षाने तिघं पण व्यवस्थित सांस्कृतिक कार्यक्रमाला तुम्ही जाऊ शकता. म्हणून यासाठी तुम्ही जो पर्याय निवडणार आहात तर तो ऑटो रिक्षाने जाणे हा पर्याय तुम्ही निवडू शकता. त्यानंतर आपण काय शिकलो. आता बघा, आपण या सर्व पाठाचा आपण अभ्यास बघितलेला आहे. यामध्ये आपण काय काय शिकलो बघूयात. वाहतुकीचे आपल्यावर होणारे चांगले पण परिणाम आहेत आणि वाईट पण परिणाम आहेत. आता चांगले परिणाम म्हणजे आपलं श्रम वाचतं, तसेच वेळ पण वाचत असतो सर्वात महत्वाचं. आता हे झाले चांगले परिणाम. परंतु वाईट परिणाम काय की प्रदूषण खूप साऱ्या प्रमाणात होऊ शकतं. म्हणजेच वाहतुकीचे चांगले परिणाम आहेत आणि वाईट पण परिणाम आहेत. त्यानंतर बघा अजून आपण काय शिकलो बघा. वाहतुकीच्या साधनांचा विचारपूर्वक वापर केला पाहिजे. कारण आपण बघितलेलं आहे जर सर्वांनी स्वतःचे खाजगी वाहन वापरले तर खूप साऱ्या प्रमाणात गर्दी होणार आहे वाहनांची, त्यामुळे खूप साऱ्या प्रमाणात प्रदूषण पण होणार आहे. तसेच जे इंधनांपासून खूप साऱ्या प्रमाणात प्रदूषण होत असतं, तर ते इंधनांमुळे सुद्धा आपण विचार करू शकतो की वाहतुकीच्या साधनांचा आपण विचारपूर्वक वापर केला पाहिजे. त्यानंतर बघा आता हे झालं दुसरं आपण काय शिकलो. तिसरं बघूयात. वाहतुकीच्या साधनांच्या प्रदूषणामुळे निसर्गाचे धोक्यात येणारे अस्तित्व आहे. बघा, वाहतुकीच्या साधनांच्या आपण जी साधनं वापरत असतो तर त्यामुळे बघा प्रदूषण खूप साऱ्या प्रमाणात होत असतं, त्यामुळे निसर्ग धोक्यात येऊ शकतो. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे. CNG LPG सारखे जर इंधन आपण वापरले तर जे प्रदूषण आहे तर कमी प्रमाणात आपण नक्कीच करू शकतो. हे आपण आज शिकलेलो आहोत. तसेच विविध प्रकारच्या प्रदूषणावरचे उपाय. बघा, आता जे प्रदूषण होत असतं, आता हवा प्रदूषण होत असतं, त्यासाठी आपण चांगले इंधन वापरले पाहिजेत. तसेच दुसरं जे आहे ध्वनी प्रदूषण, कमी प्रमाणात जे हॉर्नचे आवाज आहे तर ते आपण बसू शकतो. त्यामुळे नक्कीच विविध प्रकारच्या प्रदूषणाचे उपाय आपण आज शिकलेलो आहोत. आता यावर आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे, तर त्या स्वाध्याय विषयी आता माहिती बघूयात. आता स्वाध्यायाचा अभ्यास बघूयात. आता खाली काय प्रश्न विचारलेले आहेत. वाहतुकीच्या सोयीचा तुम्हाला झालेला फायदा, यावर तुम्हाला 5 वाक्य लिहायचे आहे. आता वाहतुकीच्या सोयीचा तुम्हाला झालेला जो फायदा आहे म्हणजेच यामध्ये तुमचा वेळ वाचू शकतो, आपण बघितलेला आहे. त्यानंतर बघा श्रम पण कमी लागतं. हे झाले 2 फायदे. अजून तुम्हाला 3 फायदे अजून लिहायचे आहेत. तुम्ही 5 पेक्षा जास्त सुद्धा फायदे यामध्ये लिहू शकता. त्यानंतर बघा वाहतुकीच्या सोयीमुळे बघा तुम्हाला लवकरात लवकर एका ठिकाणी त्या म्हणजेच आपण वेळेची बचत होत असते, किंवा एखाद्या वेळेस इमर्जन्सी असेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही जे फायदे आहेत ते फायदे लिहू शकता त्यामध्ये. त्यानंतर बघा पुढील जो आहे प्रश्न. वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्याला परिसरात उपलब्ध झालेल्या 4 सुविधा. बघा, वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्या परिसराला उपलब्ध 4 सुविधा लिहायच्या आहे. आता वाहतुकीची सोय झाल्यामुळे त्या ठिकाणी बघा खूप सारे आपल्याला काय म्हणता येईल सुविधा, त्या रिलेटेड सुविधा, जसे की वाहतूक आली म्हणजे पेट्रोलचे पंप आले, त्यानंतर टायर पंक्चर असतील, त्याची दुकानं असतील, त्यानंतर बघा ऑटोमोबाईलचे दुकानं असतील, त्यामध्ये आपल्याला जे वाहन आहे तर त्याचे खूप सारे साहित्य जर बिघडले किंवा खराब झाले तर ते आपल्याला भेटत असतात. असे काही दुकानं आहेत तर ते 4 सुविधा तुम्हाला लिहायच्या आहे. त्यानंतर आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी 4 उपाय. आपल्या परिसरात वाहतुकीवर ताण कमी करायचा आहे, अशा वेळेस तुम्ही काय करशाल. आपल्या परिसरामध्ये तुम्ही नक्कीच इतरांना सांगू शकता की वाहतूक जास्त वाढली तर काय होऊ शकतं, कोणकोणते प्रदूषण होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला कशा प्रकारे त्रास होऊ शकतो, निसर्गाला कशा प्रकारे त्रास होऊ शकतो, यामुळे आपलं किती नुकसान होणार आहे हे तुम्ही पुढच्या व्यक्तींना तसेच इतर लोकांना पटवून दिलं पाहिजे. म्हणजेच आपल्या परिसरातील वाहतुकीवर ताण कमी करण्यासाठी तुम्ही जे उपाय योजना करणार आहात ते या प्रश्नामध्ये लिहायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा.
तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग शोधा. हा भाग कमी प्रदूषित असण्यामागची कारणे शोधा. आता तुमचा जो परिसर आहे त्यामध्ये बघा गाव असेल, गावाच्या शेजारी डोंगर वगैरे असतील, त्या ठिकाणी एकदा जाऊन बघा किती स्वच्छ आपल्याला वातावरण दिसत असतं. हे कशामुळे शक्य झालं? त्या ठिकाणी आपले जे वाहन आहे तर ते वाहन न गेल्यामुळे. त्या ठिकाणी वाहन गेलं तर नक्कीच तिथे प्रदूषण होणार आहे, पण आपल्याला मग त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला खूप म्हणजे जाणे आपण टाळू शकतो, टाळत असतो मग अशा वेळेस. त्या ठिकाणी वाहनं जात नाही, प्रदूषण होत नाही, म्हणून तेथील जो परिसर आहे तो कमी प्रमाणात प्रदूषण असलेला तुमचा भाग असू शकतो. मग हा भाग कमी प्रदूषित का आहे तर त्याची तुम्हाला कारणं लिहायची आहे. त्यामध्ये तुम्ही म्हणू शकता इंधन वापरणारे जे वाहन आहेत त्या ठिकाणी जात नाही, मग त्या ठिकाणी पोहोचल्यामुळे तेथील जो परिसर आहे नक्कीच तो काय असणार आहे? स्वच्छ असणार आहे. त्यानंतर बघा पुढे जो प्रश्न विचारलेला आहे, सीएनजी व एलपीची विस्तारित रूपे लिहायची आहे. म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये लॉंग फॉर्म म्हणत असतो आपण. आता सीएनजीचा लॉंग फॉर्म जो आहे कॉम्प्रेस नॅचरल गॅस आणि एलपीजीचा जो लॉंग फॉर्म आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हे जे दोन लॉंग फॉर्म आहे सीएनजी आणि एलपीजी जे असणार आहे. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आणि कॉम्प्रेस नॅचरल गॅस सीएनजीचा, हे तुम्हाला याचे उत्तर असे लिहायचे आहे. त्यानंतर बघा आता पुढे एक चित्र दिलेलं आहे. या चित्रामध्ये बघा एक बस दिसत आहे. या बसमुळे बघा या ठिकाणी जे त्याचं बाहेर जे धूर येत आहे त्या इंधनाचा, तर त्यामुळे बघा ह्या लोकांना खूप साऱ्या प्रमाणात व तसेच मागील जे लोक आहेत, शेजारील लोक आहेत, यांना खूप साऱ्या प्रमाणात हवा प्रदूषणाचा परिणामाला सामोरे जावं लागत आहे. यावर काय प्रश्न विचारलेले आहे तर त्यांची माहिती बघूयात. वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन कोणते? तर यामध्ये बघा ही जी बस आहे त्यालाच आपण सार्वजनिक बस म्हणू शकतो. सार्वजनिक वाहन म्हणतो आपण, सार्वजनिक वाहन. तर यामुळे खूप साऱ्या प्रमाणात प्रदूषण झालेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्यावरच, त्या चित्रावर आधारित, या वाहनाचे प्रदूषण कमी करण्याकरता तुम्ही काय उपाय सुचवाल? आता वरती बघा या ठिकाणी आपण त्याची माहिती घेतलेलीच आहे. आता आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे तर या वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करणार? तर या ठिकाणी बघा इंधनाचा वापर, प्रदूषण करणारी इंधनं तुम्ही टाळली पाहिजे. या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे जे आपण इंधन वापरत आहोत त्यांनी जर खूप साऱ्या प्रमाणात जर प्रदूषण होत असेल तर नक्कीच ते इंधन जे आहे तर त्यांनी ते बदललं पाहिजे. ज्या इंधनामुळे कमी प्रदूषण होतं असेच इंधन त्यांनी वापरले पाहिजे. आणि त्यानंतर बघा वेळोवेळी त्याची जी सर्व्हिसिंग असेल तर ती सर्व्हिसिंग त्यांनी केली पाहिजे. या ठिकाणी बघा हे दुसरं आपल्याला प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय दिलेले आहे. त्यामध्ये 2 नंबरचं जे आहे बघा, वेळोच्या वेळी वाहनांची देखभाल व दुरुस्ती केली पाहिजे. इंधनामधील काही पार्ट खराब झालेले असतील तर ते पार्ट बदलले पाहिजे, देखभाल त्याची केली पाहिजे, म्हणजेच त्याचं काय प्रदूषण जे होणार आहे तर ते कमी प्रमाणात होणार आहे. तर हे झाले त्यावरतील स्वाध्याय जो होता तर त्याचे प्रश्न उत्तर आपण बघितलेले आहे. आता त्यानंतर तुम्हाला उपक्रम दिलेला आहे तर तो उपक्रम त्याविषयी माहिती बघूयात. पहिला उपक्रम जो आहे नाट्याद्वारे प्रदूषण रोखण्याचा संदेश समाजात पोहोचवा. आता पटनाट्य तुम्हाला विद्यार्थिनी मिळून तुम्हाला एकत्र करायचं आहे. तुमचे वर्ग शिक्षक असतील, विषय शिक्षकांची मदत घेऊन, तसेच तुमचे मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन त्यांची काय करायचं, तुम्हाला पटनाट्य तुम्हाला तयार करायचं म्हणजे सादर करायचं आहे. त्यामधून तुम्हाला एक नवीन संदेश द्यायचा आहे की प्रदूषण रोखण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता, कोणकोणत्या गोष्टी करू शकता, त्याद्वारे तुम्हाला समाजामध्ये तो संदेश तुम्हाला पोहोचवायचा आहे. त्यानंतर बघा दुसरा उपक्रम आहे सौर ऊर्जेवर व विजेवर चालणाऱ्या
वाहतुकीच्या साधनांचे चित्रांचा संग्रह करायचा आहे. आता बघा, सौर ऊर्जेवर आपण काय करू शकतो, जे बॅटरी आहे तर त्याद्वारे आपण काय करू शकतो, वाहन चालू शकतो. आणि सौर ऊर्जा जी आहे तर ती आपल्याला डेली भेटत असते, त्यामुळे काय प्रदूषण पण होत नाही आणि निसर्गाला त्यामुळे काय धोका पण होत नाही. म्हणून सौर ऊर्जेवर जे इंधन असतात, तसेच विजेवर चालणारे इंधन आहेत, त्यामुळे निसर्गाला कमी प्रमाणात धोका होत असतो. त्यामुळे सौर ऊर्जेवर तसेच विजेवर चालणाऱ्या वाहतुकांच्या साधनांचा आपण वापर पण केला पाहिजे. आणि तुम्हाला या उपक्रमामध्ये त्याची जी चित्र आहे तर त्यांचा संग्रह तुम्हाला करायचा आहे. त्याचे फोटो भेटतात, ऑनलाईन भेटतील, तसेच वर्तमानपत्रामध्ये खूप सारे फोटो चित्र त्यांचे भेटतील, त्यांचा तुम्हाला संग्रह करायचा आहे. तर हे तुम्हाला 2 उपक्रम करायचे आहे. मग अशा प्रकारे आज आपण वाहतूक हा जो आपला पाठ आहे तर या वाहतूक पाठाची संपूर्ण अभ्यास, त्यावरील काय प्रश्न, संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघितलेली आहे. जर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर आली नाही तर तुम्ही ते प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी यामधील वाहतूक जो पाठ आहे तर या पाठाचा संपूर्ण अभ्यास एका संपूर्ण लेक्चरमध्ये आपण बघितलेला आहे. तर भेटूयात नवीन अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.